सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शालेय मंत्रिमंडळ निवडणूक कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कैलासवासी बाबूराव पाटेकर माध्यमिक विद्यालय दानोली येथे निवडणूक प्रक्रिया म्हणजेच शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे घेतली जाते हे आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत. हे आहे मतदारांची रांग जे मतदान करण्यासाठी आलेले आहेत. एकूण 84 विद्यार्थ्यांपैकी 20 विद्यार्थी उमेदवार म्हणून उभे आहेत. हा आहे मतदान कक्ष आणि हे आहेत आपले मतदान अधिकारी. चला तर मग या अधिकाऱ्यांची आपण ओळख करून घेऊया. या आहेत मतदान अधिकारी 1 ज्यांचं नाव आहे भक्ती सावंत. या आहेत मतदान अधिकारी नंबर 2 यांचे नाव आहे सिद्धी महादे. आणि या आहेत मतदान अधिकारी नंबर 3 जे बॅलेट मशीन वापरणार आहेत यांचे नाव आहे गायत्री मोरिये. आणि आपण आता पाहणार आहोत बॅलेट मशीन. ही आहे ती बॅलेट मशीन आणि हे आहे ते बॅलेट बटन. मतदान प्रतिनिधी इथे दोघे प्रतिनिधी आहेत. डावीकडे आहे सुनील जंगले आणि उजवीकडे आहे भगवान वरक. आणि हा आहे आमच्या शाळेचा दिमागदार असा मतदान कक्ष जिथे आपल्याला मतदान करायचं आहे. हे आहेत केंद्राध्यक्ष ज्यांची सर्व धुरा ज्यांच्यावर आहे गौतमी मोरिये. उजवा हात काढतो डावा. दाब. फोटो तो याला भैया बताया. प्रज्वल प्रसाद बांदेकर. आज कधी का सोबत दिसतं का म्हणे. जा.
तर मुलींनो 1 मिनिट थांबता का बरं? एवढ्या हसत वगैरे यायलात, नेमकं काय कार्यक्रम होता तुमच्या शाळेमध्ये? मतदान होतं. अरे वा, म्हणजे नेमकं कोणतं मतदान होतं हे? शालेय मंत्रिमंडळ. मग कसं वाटलं, जरा कोणतरी बोलू शकाल का? या प्रकारे आम्ही मतदान केलं ते बघून आम्हाला खूपच आनंद झाला. कशा प्रकारे मतदान केलं ते म्हणजे रिअलमध्ये कसं मतदान करतात ते आम्हाला आज त्याची पूर्ण माहिती आम्हाला आमच्या सरांनी दिली. तेव्हा आम्ही खूप यापासून खूप शिकलो. बरं, मशीनद्वारे मतदान केला की पेपरच्या द्वारे मतदान केला तुम्ही? दोन्ही. एक कोणतरी बोलू शकाल का कसं वाटलं मशीनद्वारे वगैरे? या मतदान प्रक्रियेत बॅलेट युनिट आणि कागदाच्या सहाय्याने घेण्यात आलं. आम्ही प्रत्यक्ष मतदान देताना उमेदवार निवडून देताना निशाणीची बटन दाबून देतात तसं आम्ही प्रत्यक्ष मुलांना निवडून दिलं आहे आणि कागदाच्या सहाय्याने पण दिलं आहे. म्हणजे आम्हाला दोन्ही प्रकारे कसं करतात मतदान ते आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. कोण बोलू शकाल? हां, तू बोल. या प्रकारे मतदान केल्यामुळे आम्हाला असं हक्क प्राप्त झाल्यासारखं वाटलं मतदानाचं. म्हणजे प्रत्यक्ष मतदान केल्यासारखं वाटलं. हो, हां. आणि त्यामुळे खूप भारी वाटते आता सगळ्यांना मत देऊन. आणि आणि आम्ही 18 वर्षाचे झालो असं वाटायला लागले आता मतदान केल्यामुळे. अच्छा, या उमेदवाराचा रिझल्टसाठी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय पाटील सर यांना विनंती करतो की त्यानं रिझल्ट बटन दाबून उमेदवारांना आपला रिझल्ट दाखवावा. पोलिंग रिझल्ट. आजची तारीख आहे 'हा मशीन नंबर आहे. एकूण 10 कॅन्डिडेट या निवडणुकीसाठी उभे होते. एकूण 355 मतं या मशीनमध्ये रेकॉर्ड आहेत. 355 मतदारांनी इथं कॅन्डिडेट 1 41. रिझल्ट घोषित होतोय. कॅन्डिडेट 1 41, कॅन्डिडेट 2 32, कॅन्डिडेट 2 32, कॅन्डिडेट 3 35, प्रियांका जंगले सहल मंत्री, कॅन्डिडेट 4 34, सानवी सहल मंत्री, कॅन्डिडेट 5 36, सुरेखा सांस्कृतिक मंत्री, कॅन्डिडेट 6 32, अक्षता सांस्कृतिक मंत्री, कॅन्डिडेट 7 संदेश विद्यार्थी प्रतिनिधी 49, कॅन्डिडेट 8 सखाराम विद्यार्थी प्रतिनिधी 26 आणि शेवटचा रिझल्ट आहे कॅन्डिडेट 9 तनिष्का 46 विद्यार्थिनी प्रतिनिधी, कॅन्डिडेट 10 आर्या विद्यार्थी प्रतिनिधी 24.